नमस्कार मित्रांनो, मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे पोऱ्या. सकाळची 10:30ची वेळ. ऑफिस सुरू व्हायला थोडा अवकाश होता. समोरच्या हॉटेलमध्ये चहा छान मिळतो म्हणून आम्ही तिथे शिरलो. मागच्या बाजूच्या टेबलावर आम्हाला जागा मिळाली. ए पोऱ्या, पाणी आण. शेजारच्या टेबलावरून एक जण ओरडला. ए पोऱ्या, अरे कचोरी आण ना. ए पोऱ्या, 2 मिसळ आण, वरून दही टाक. आजूबाजूच्या टेबलावरून ऑर्डर्स सुटत होत्या आणि हॉटेलमधला एकमेव वेटर असलेला 13-14 वर्षाचा तो पोरगा अक्षरशः धावत होता. प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब ऑर्डर हवी होती. तोही कुणाला नाराज करत नव्हता. मी हात दाखवून त्याला 2 चहाचा इशारा केला. तसा तो समोर गेला. 2 ग्लासात कटिंग चहा घेऊन आला. तहसील कचेरी समोरचं ते हॉटेल नेहमीच तुडुंब भरलेलं असायचं. आमचा चहा, नाश्ता आणि डबा नाही आणला तर जेवणही तिथंच व्हायचं. चविष्ट पदार्थ आणि उत्तम सर्व्हिस यामुळे त्या छोट्याशा हॉटेलात कायम गर्दी असायची. आणि अशी सर्व्हिस देणारा तो हसतमुख चुणचुणीत मुलगा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय होता. सकाळी हॉटेलमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असायची. ग्राहक कधीकधी त्याला रागवायचे, त्याच्यावर चिडायचे, दिलेली ऑर्डर लवकर आणण्याची घाई करायचे. पण याचा आवाज कधीच चढलेला मी बघितलेला नाही. हो काका, आत्ता आणतो तुमचे पोहे. हो मावशी, आणतो. फक्त 2 मिनटं. आता आली तुमची मिसळ. 2 मिनटं साहेब, चहा तयार झाला की आणतोच बघा. असं सांगून तो ग्राहकाचं समाधान करायचा. त्याला बसलेला मी कधीच बघितला नाही. कधी माणूस आला नाही तर टेबल पुसताना, कप बशा आणि नाश्त्याच्या प्लेट्सही धुताना तो दिसायचा. एक दिवस दुपारच्या वेळेस हॉटेलमध्ये फारसे ग्राहक नसताना मी त्याला बोलावलं. नाव काय रे तुझं? दिलीप. कुठला तू? त्यानं 22 किलोमीटरवरच्या गावाचं नाव सांगितलं. शाळेत जातोस का? नाही, 4थी नंतर सोडली. का रे? गावात दुष्काळ पडला, काम मिळेना, अण्णांनी इथं पाठवून दिलं. किती पगार मिळतो तुला? खाऊन पिऊन 500 रुपये. काय करतो पैशाचं? गावी पाठवतो अण्णाकडे. पुढं शिकावंसं वाटत नाही तुला? खूप वाटतं, पण काय करणार, नाईलाज आहे. आई अण्णांच्या मजुरीत भागत नाही. तेवढ्यात ग्राहक आल्यानं संवाद संपला. मी मालकाकडे चौकशी केली. दिलीप सर्वात मोठा मुलगा, 1 लहान भाऊ आणि 1 बहीण. आई वडील शेतमजूर. अर्थातच घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यामुळे शाळेत हुशार असूनही दिलीप शिकू शकला नाही. दिलीप हॉटेलमध्ये झोपायचा. सकाळी 5 वाजता उठायचा. बाहेरच्या नळावर आंघोळ करायचा. आचारी आला की वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी तो त्याला मदत करायचा. ग्राहक यायला लागले की वेटरच्या कामाला भिडायचा. मग रात्री 10पर्यंत त्याला फुरसत नसायची. ते छोटंसं हॉटेल हेच त्याचं विश्व होतं. कधी दिवाळीला तर क्वचितच प्रसंगी लग्न समारंभाला तो गावी जायचा. तेवढाच काय तो त्याच्या आयुष्यातला बदल. एकदा 4-5 दिवस तो मला दिसला नाही. मी मालकाकडे चौकशी केली. दिलीप गावी गेला होता. त्याचा लहान भाऊ डेंग्यूनं आजारी होता. गावात इलाज झाले नाहीत. जिल्ह्याच्या गावी नेण्या इतके पैसे नव्हते. शेवटी तो इलाजाविना तिथंच वारला. त्याच्या अंत्यविधीचा खर्चही हॉटेल मालकानं केला. मला खूप वाईट वाटलं. अगोदर कळलं असतं तर काहीतरी मदत करता आली असती. त्या 4-5 दिवसात हॉटेल मालकाचं वेटरचं काम करावं लागलं म्हणून हॉटेल मालक चांगलाच वैतागला होता. गावाहून परतल्यावर भाऊ वारल्यामुळे दिलीप गंभीर असेल अशी माझी कल्पना. पण हा पठ्ठ्या हसतमुखच. मी त्याला या बाबतीत छेडल्यावर तो म्हणाला, साहेब, किती दिवस दुःख करणार? गरिबाला शेवटी पोटापाण्यासाठी उभं राहावंच लागतं. खरंच होतं त्याचं म्हणणं. हे हॉटेल काय सरकारी कार्यालय होतं. 14 दिवस पगारी रजा द्यायला. त्यानंतर माझी आणि दिलीपची चांगली दोस्ती जमली. मी त्याला गोष्टीची ज्ञानवर्धक पुस्तक आणून द्यायचो. तोही मला इतर ग्राहकांपेक्षा थोडी जास्तच मिसळ आणि जास्त भजी द्यायचा. आचार्याला माझा चहा स्पेशल बनवायला सांगायचा. अर्थात मी दिलेली पुस्तकं वाचायला त्याला वेळ मिळत होता की नाही याची शंकाच होती. कदाचित रविवारी सकाळी कार्यालय बंद असल्यामुळे ग्राहकांची वर्दळ कमी असायची. तेव्हा वाचायला त्याला सवड मिळत असावी.
एक मात्र खरं की मी पुस्तक दिल्यावर त्याचा चेहरा खुलायचा. एक दिवस माझ्या मुलाचा वाढदिवस होता. बाहेरचं विश्व काय असतं हे सतत हॉटेलमध्ये राबणाऱ्या दिलीपनं जरा तरी बघावं म्हणून मी त्याला बर्थडे पार्टीचं निमंत्रण दिलं. पण सायंकाळी खूप ग्राहक असतात म्हणून तो नाही म्हणाला. मी हॉटेलमधून निघालो तसं त्यानं मला थांबवलं. मालकाची परवानगी घेऊन तो बाहेर गेला आणि थोड्या वेळानं परतला. तेव्हा त्याच्या हातात गिफ्टचं पार्सल होतं. साहेब, मी तर येऊ शकत नाही, पण तुमच्या मुलाला द्या माझ्याकडून गरिबाची भेट. अरे, याची काय गरज होती? तू आला असतास तर खूप बरं वाटलं असतं. असू द्या साहेब, म्हणून त्यानं ते पार्सल माझ्या हातात कोंबलं. रात्री वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर आम्ही सर्व गिफ्ट्स उघडली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. एवढ्या सगळ्या गिफ्ट्समध्ये दिलीपचं गिफ्ट सर्वात महागडं होतं. 500 रुपये पगार कमावणाऱ्या त्या पोरानं चक्क 300 रुपयाचं गिफ्ट दिलं होतं. मला एकदम गहिवरून आलं. त्या गरिबाचं मन श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत होतं. दुसऱ्या दिवशी मी त्याला केक आणि कॅडबरीचं मोठं चॉकलेट दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटलं. त्या दिवसानंतर दिलीपबद्दल माझं मन एकदम बदलून गेलं. त्याच्याबद्दल मला आत्मीयता वाटू लागली. त्याचं आयुष्य असं वेटरच्या कामात किंवा कप बशा धुण्यात जाऊ नये असं मला प्रकर्षानं वाटू लागलं. शेवटी मी निर्णय घेतला. या घटनेला आज 2 वर्ष झालीत. आज दिलीप पुण्यात एका चांगल्या शाळेत शिकतो आहे. खटपट करून एका फाउंडेशनला मी त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतचा संपूर्ण खर्च उचलायला राजी केला आहे आणि दिलीपऐवजी त्याच्या आईवडिलांना 500 रुपये मी दर महिन्याला पाठवतो. या 500 रुपयात काही होत नाही हे मला कळतं आहे, पण मीही काही धनाढ्य माणूस नाही. एका कारकुनाची क्षमता तरी किती असणार? त्या 500 रुपयांच्या बदल्यात दिलीपनं चांगली नोकरी लागली की शेतमजुरांच्या शाळा सोडून दिलेल्या मुलांचं भवितव्य घडवावं असं मी त्याच्याकडून वचन घेतलं आहे. मित्रांनो, आशा करते की दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार. अशा छान छान कथासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.